नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल। आज आपण सभ्यसाची ब्लाउजची पेपर कटिंग आणि ब्लाउज वरती कटिंग पाहणार आहे। त्या ब्लाउजला आपण ब्रालेटेड ब्लाउज असंही बोलतो। सर्वप्रथम आपण त्याचं पेपर कटिंग करूया। सर्वप्रथम आपल्याला मापे लागतील। मी तुम्हाला मापे दाखवते। उंची आहे 14 इंच, छाती आहे 32 इंच, कंबर आहे 29 इंच, शोल्डर आहे 14 इंच, खांदा 2 इंच, मुंडा 15 इंच आहे आणि टक्स पॉइंटची उंची 11 इंच आहे। पुढचा गळा 7 इंचाचा आहे आणि मागचा गळा 11 इंचाचा आहे। सर्वप्रथम आपण उंचीचं माप टाकणार आहे। उंचीमध्ये आपण 1 इंच ऍड करणार आहे आणि मग माप टाकणार आहे। आपली तयार उंची 14 आहे, तर 1 इंच ऍड करून 15 वरती आपण मार्किंग करूया। आणि ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घेऊया। सर्वप्रथम आपण बॅक पार्ट ड्रॉ करून घेणार आहे। आता आपण शोल्डरचं माप टाकणार आहे। शोल्डर आपली 14 आहे, तर आपल्याला डीप गळा असल्यामुळे 5 इंचाचा शोल्डर टाकायचा आहे आणि 5 इंचाचा आपण मुंडा टाकणार आहे। 5.5चा मुंडा टाकणार आहे। आता इथून आपण 1 इंच बाहेरच्या साईडला घेणार आहे मागच्या मुंड्यासाठी आणि तिरकी रेष ड्रॉ करून घेणार आहे। आता इथून आपण मागच्या मुंड्याचा शेप देऊन घेणार आहे। इथून अर्धा इंच घ्यायचा आहे आणि शेप पट्टीच्या साहाय्याने आपण शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपण इथे एका छातीचं माप टाकणार आहे। आपली छाती 32 आहे, 32 मध्ये 4 ऍड करायचे आहे, 36 होता। 36चा चौथा पार्ट 9 इंच घ्यायचा आहे आणि पुढे आपण 1.5 इंचाचं मार्जिन ठेवणार आहे आणि ही आपण लाईन खाली ड्रॉ करून घेऊया। आता इथे आपण कंबर 29 आहे, 29चा चौथा पार्ट 7.25 इंच येतो। 7.25 मध्ये आपण अर्धा इंच ऍड करायचा आहे, म्हणजे आपले 7.25 इंच येतात आणि 1 इंच आपली डाट साठी ऍड करणार आहे। मग आपले टोटल 9 इंच येतात। 9 इंचामध्ये आपण 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवणार आहे, म्हणजे आपली टोटल ही लाईन जी खालची आहे ती आपली बरोबर आलेली आहे। आता आपण गळ्याचं मार्किंग करून घेणार आहे। खांद्याच्या साईडने आपल्याला खांदा शोल्डर 2 इंचाचा ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचा आहे आणि 2.5 इंचाचं माप ठेवायचं आहे आणि मागचा गळा हा आपला 11 इंचाचा आहे, तर आपण हा 11 इंचावरती मार्क करून घेऊया। आता आपलं खांदा शोल्डर अर्धा इंच डाऊन करायचा आहे। आपण अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे। हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे। जो तुम्हाला शेप जो कोणता आवडेल तो देऊन घ्यायचा आहे। मी हा तसाच ठेवत आहे, कारण मला हा वेगळा शेप रेडी द्यायचा आहे। आता आपण हे कटिंग करून घेऊया।
तर हा आपला बॅक पार्ट आपण बाजूला करूया आणि आपण आता फ्रंट पार्टची कटिंग पाहूया. फ्रंट पार्ट साठी आपण दुसरा पेपर घेणार आहे आणि याच्यावरती आपण वरच्या साईडने 1 इंच सोडून देणार आहे आणि खालच्या साईडने पण 1 इंच सोडून देणार आहे आणि आपण कडाला ठेवून घेणार आहे. आता आपण 1 इंचावरती पहिले मार्किंग करून घेऊया. 1 इंचचं अंतर ठेवूया या साईडने आणि मार्क करून घेऊया. एक लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण याच्यावरती आपला बॅक पार्ट ठेवून घेऊया. या पद्धतीने आपण आपला बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि आता बॅक पार्टचे आपण व्यवस्थित ड्रॉ करून घेऊया शेप वाईज. आता आपण या लाईन ड्रॉ करून घेऊया. आता इथून आपण अर्धा इंच यायचं आहे आणि पुढच्या गुंड्यासाठी शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण हा जो पार्ट करत आहे हा सभ्यसाचीचा पार्ट, फ्रंटचा पार्ट रेडी करत आहे. आता इथून आपण गळ्यासाठी मार्किंग करूया. गळा आपला पुढचा गळा 7 इंचाचा आहे. आपण 7 इंचावरती मार्क करूया. आणि इथे आपण पान गळ्याचा शेप देणार आहे, तर आपण तो देऊन घेऊया. आता आपण टक्स पॉइंटची उंची टाकणार आहे. टक्स पॉइंटची उंची आपण टाकून घेऊया. 10.5 वरती आहे. 10.5 वरती आपण मार्क करून घेऊया आणि या साईडने आपण 4 इंच ठेवणार आहे, तर आपण 4 इंचावरती मार्क करूया.
सेम आपण खालच्या साईडने पण 4 इंचावरती ठेवणार आहे. 4 इंचावरती एक मार्क करूया आणि खालच्या साईडने आपण 1 इंच वाढवणार आहे. 1 इंचाची आपण पट्टी एक्स्ट्रा करणार आहे. ती आपण या पद्धतीने ड्रॉ करून घेऊया. आता हा जो डॉट आहे तो आपण खाली जॉईन करून घेऊया. आता आपण इथून 4 इंच सोडलेलं होतं, त्यामुळे इथून पण आपण 4 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. हेच 4 इंच आपण इथे पण मार्क करायचं आहे. अशा पद्धतीने आपण शेप द्यायचा आहे. जो सभ्यसाचीचा शेप आहे तो या साईडने पण 4 इंचाचं मार्किंग करायचं आहे. असं राऊंड शेप मध्ये आला पाहिजे. हा शेप आता आपण हे लाईन ड्रॉ करून घेऊया. आता या साईडने पण आपण 4 इंचच घेणार आहे. हे बघा, इथून आपण पॉइंट ठेवायचा आहे 4 इंचावरती आणि शेप देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आणि इथून आपण अर्धा इंचाचा मिळून टक्स टाकणार आहे. तो आपण या पद्धतीने असा ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि ह्या रेषा आपण खाली ड्रॉ करून घेणार आहे. आता हा आपला सभ्यसाचीचा वरचा पार्ट झालेला आहे आणि ही आपली पट्टीचा पार्ट रेडी झालेला आहे. या पद्धतीने आता हे आपण कटिंग करून घेऊया. आता आपण हा टक्स पॉइंट आहे जो आपला खालचा पट्टीचा राहिलेला आहे, ब्रेस्ट पट्टीचा, तो आपण जॉईन करून घेणार आहे. कट करायचा आहे आणि आपण परत त्याला सेलोटेपने किंवा फॅब्रिक ग्लूने आपण जॉईन करून घेणार आहे. या पद्धतीने इथे असं हा चिटकून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपली पेपरवरती कटिंग पूर्ण झालेली आहे. आता हीच आपण पेपर कटिंग फॅब्रिक वरती, मेन फॅब्रिक वरती आणि अस्तरवर ठेवून कट करून घेणार आहे. तर आपण अस्तरवरती प्रेस करून घेतलेली आहे आणि सर्व सुरकुत्या आपण
प्रेस करून घालवलेले आहेत. आता आपण फ्रंट पार्ट कसं ठेवायचं हा मी तुम्हाला सांगते. हा पूर्ण जॉईंटचा पार्ट आहे आणि इकडे हे ओपन बाजू आहे. तर आपण जॉईंटच्या साईडला या पद्धतीने असं हे सेट करून घेणार आहे. सर्वप्रथम आपण खालचा पार्ट ठेवणार आहे या पद्धतीने, हे बघा, आणि हा पार्ट आपण या पद्धतीने सेट करणार आहे. ही गळ्याची बाजू आहे ती आपली या साईडला आली पाहिजे, जॉईंटच्या साईडला. आणि बॅक पार्ट तुम्ही या पद्धतीने इथे ऍडजस्ट करू शकता, कारण बॅक पार्ट हा आपला बॅकला हुक आहे. त्याप्रमाणे आपण इथे असं ऍडजस्ट करून घेऊ शकतो. आणि आता आपण हे कटिंग करू शकतो. ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि मग कटिंग करून घ्यायचं आहे. आपण हे ड्रॉ करून झालेलं आहे. आता हे आपण बाजूला करूया पेपर कटिंग आणि हे कट करून घेऊया. हा आपला बॅक पार्ट आणि हा फ्रंट पार्ट आहे. आता आपण हे कट करून घेऊया. आता आपली अस्तरवरची कटिंग झालेली आहे. आता अस्तरवरची कटिंग आपण मेन फॅब्रिकच्या ब्लाउज पीस वरती ठेवून करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने आपलं संपूर्ण पार्ट कटिंग करून झालेला आहे मेन फॅब्रिक वरती आणि अस्तर वरती. आता आपण स्टिचिंगचा पार्ट पुढच्या पार्ट मध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.